चला तर आज मी करते भगर आमटी. त्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेते आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेते. इतके बारीक करायचे की त्याला ते सुटलं पाहिजे. त्यानंतर मी कढईमध्ये थोडं तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये जे आपण शेंगदाण्याची जी पेस्ट केलेली होती एकदम बारीक ती तेलामध्ये टाकले. तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे ते झालेले. आणि त्यामध्ये मी चटणी टाकली आणि मीठ टाकलेले आणि नंतर त्यामध्ये मी थोडं पाणी सोडते. 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि काय होतं, जे शेंगदाण्याचं कूट आपण केलेलं ते एकदम जर तेल सुटेस इतकं बारीक जर केलं तर त्याने आमटी ही घट्ट होते. तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे ते घट्ट झालेली. आणि जसे आपल्याला हवे तसे तुम्ही पाणी टाकू शकता. त्यानंतर मी आता इकडे भगर आमटी होते त्यामध्ये मी मीठ टाकलं आहे, गूळ टाकलं आहे आणि आमसूल टाकलं आहे. त्यानंतर आता आमटी होते तोवर मी इकडे भगर टाकून घेते. त्यासाठी मी पाणी उकळत ठेवलेलं होतं आणि भगर ही मी 1 तास भिजलेली. त्यामुळे काय होतं, भगर ही पटकन होते. तुम्ही बघू शकता.